संभाजीराजांच्यासह राजे शिवापट्टणात आले. त्यांना मुजरे घालीत प्रतापराव बहिर्जी नाईक ही मंडळी सामोरी आली. तेजसिंह कछवाह आणि बक्षी बेग यांनी त्यांना तस्लीम केली. राजांना आग्र्यापर्यंतचा मार्ग दाखविण्यासाठी बक्षी बेगला औरंगजेबाने दख्खनेत पाठविले होते. कूच करण्याचा सारा सरंजाम प्रतापरावांनी शिवापट्टणात सिद्ध ठेवला होता. संजापदार झूल घातलेला हौद्याचा निशाणी हत्ती, पागेतून सैसने निवडलेला गरिमीच्या मुलखाला टिकावा धरतील अशी जीन कसलेली घोडी, उंट, कबाडीचे बैल सारे सज्ज होते. राजे आणि संभाजीराजे यांच्यासाठी एक मोठी व एक लहानी पालखी ठाण केली होती. उंटाच्या पाठीवर वाकांच्या जाळ्यात थंड पाण्यासाठी चपटे गेळे चढविले होते. बगलेच्या हत्तीनीवर वाटेत चालणाऱ्या नद्या पार करण्यासाठी 2 छोटेखानी होड्या चढविल्या होत्या. अब्दागिरी, शिंगाडे, निशाण, बारदार, ढालाईत, भालाईत, मुतपाके, वंजारी, वेदू, मशालजी सारी माणसे प्रतापरावांनी हुन्नरीची बघून निवडली होती. 350 धारकरी पगड्यांना पगड्या भिडवून हारीत उभे होते. त्यात पट्टेबाज, वाटेकरी, ढालाईत, तिरंदाज, बोथाटे असा हर प्रकारचे हत्यार चालवणारा इमानबंद मावळा होता. त्यांच्या भोवत्याने विश्वास, कर्माजी, महादेव असे बहिर्जींचे खबरगीर आपल्या आणखी 10 खबरगीरांनीशी उभे होते. राजांच्या बरोबर उत्तरेकडे जाणाऱ्या मंडळीने निवडक घोड्यांवर स्वार होऊन पालखीच्या भोवतीने वळे करून शिस्त धरली. निरोप द्यायला आलेल्या मंडळींना राजांनी ओरभेटी दिल्या. त्यात पिलाजी होते. राजांची भेट घेताना त्यांना कसली तरी आठवण झाली. थोडं थांबावं राज, याक राहूनच गेलं म्हणत पिलाजींनी कमरेच्या शेल्याच्या शेवाची गाठ लगबगीने सोडली. तो अंगारा होता. ह्यो भावेसरीचा प्रसाद राज म्हणत पिलाजींनी आपली शृंगारपूरची कुलदेवता भावेश्वरीचा अंगारा राजांच्या आणि संभाजीराजांच्या कपाळी लावला. राजगडाच्या पद्मावती माचीवर दिसणाऱ्या भगव्या जरीपटक्याच्या ठिपक्याकडे एकदा नजर देऊन राजे संभाजीराजांना म्हणाले, चला शंभूराजे. संभाजीराजे आपल्या पालखीत बसले. अंतोजीने शिवलिंगाचे तबक राजांच्या पालखीत ठेवले. कमरेच्या भवानी तलवारीच्या मुठीवर राजांनी डाव्या हाताची पकड भरली. उजव्या हाताच्या मुठीत पालखीचा झुपकेदार भगवा राजगोंडा पकडला. कुचाचा आखेरी चौघडा दुडला. भोयांनी दोन्ही पालख्यांचे दांडे खांद्यावरच्या पटावर घेतले. बहिर्जींनी आपले खबरगीरांचे पथक एकदम बिन्नीला काढले. तो आपल्या रामोशी साथीदारांसह 2 मजला ठेवत दौडू लागला. पुढे जाऊन तो मुक्कामाचे तळ निवडून तिथे झेंडे रोवण्याचे काम करणार होता. त्या निशाणावर मुक्काम पडणार होते. निशाणी हत्तीवरच्या पिलवानाने हत्तीला अंकुशमार देऊन चाल दिली. सर्जेराव जेधे, हिरोजी, फर्जंद, मदारी मेहतर, दत्ताजी, रघुनाथपंत, निराजीपंत, त्र्यंबकपंत यांनी आपापल्या जनावरांना हलक्या टाचा भरल्या. चालला दख्खनचा मावळा काफल्यासह उत्तरेच्या शहेनशाहच्या भेटीस चालला. आपला एकुलता एक तेजस्वी अंश फर्जंद संभाजीराजे यास बरोबर घेऊन. जोपर्यंत त्या पितापुत्राच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे आणि भंडारा होता, छात्यांवर कवड्याच्या माळा होत्या, तोपर्यंत त्यांना अशाच वाटा चालाव्या लागणार होत्या. ध्यानीमनी नसलेल्या त्यांच्या रक्ताची पुरेपूर कसोटी बघणाऱ्या. मजल दर मजल करीत काफला चालला होता. दाट वनराईचा मावळ मुलूख मागे पडू लागला. पहाटेचा थंडावा धरून वाटतोड सुरू झाली की दिवस तापायला लागताना बहिर्जींच्या पथकाने रोवलेल्या निशाणीच्या जागी येऊन मुक्कामाचे डेरे पडायचे. पुन्हा सांजगतीला चालणी सुरू व्हायची. प्रवरेच्या काठचे नेवासे, गोदावरी तीराचे गंगापूर,
असे संतांच्या भूमीत मुक्कामाचे डेरे टाकीत नगर औरंगाबाद मार्गे काफला वेरूळजवळ आला. तेथे जवळच राजांच्या आजोबांनी मालोजीरावांनी भक्तिभावाने पूजलेला घृष्णेश्वर होता. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. देवालयाच्या घुमटीसमोरच मुक्कामाचे डेरे पडले. राजांनी पुजाऱ्याकरवी घृष्णेश्वराला अभिषेक चढविला. दर्शन घेऊन राजे आणि संभाजीराजे घुमटाबाहेर आले. राजांच्या मनात कधीही बघायला न मिळालेल्या आपल्या आजोबांच्या मालोजीराजांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. एका विचित्र योगायोगाचे नवल त्यांना घुमटी बाहेर पडताना जाणवले. राजांना जसे आपले आजोबा मालोजीराजे बघण्याचे भाग्य कधी लाभले नव्हते, तसेच संभाजीराजांना आपले आजोबा शहाजीराजे बघण्याचे भाग्य कधी मिळाले नव्हते. घुमट सोडून राजे संभाजीराजे आपल्या डेऱ्याकडे चालले. ते वेरूळचा देखणा मुलूख निहाळत होते. त्यांच्या पूर्वजांची ती जन्मभूमी होती, श्रमभूमी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घोड्याची चौकी चाल वाढीला घातली. फेसाळलेले धपापते घोडे कायद्याने आखडून कर्माजी पाय उतार झाला. एव्हाना राजे आपल्या डेऱ्यापर्यंत आले होते. त्यांच्या भोवती तेजसिंह, कछवा, बक्षीबेग, रघुनाथपंत, त्र्यंबकपंत अशी मंडळी उभी होती. चालता चालता राजे थांबले. औरंगाबादच्या रोखाने कर्माजी हा त्यांचा खबरगीर घोडा फेकीत येताना त्यांना दिसला. राजांना बघून त्याने घामेजलेला कर्माजी पुढे आला. राजांना जोहार जोडून उभा राहिला. काय आहे कर्माजी? राजांनी त्याला जबानबंद बघून आपणच विचारले. राजांच्या भोवतीच्या मंडळीकडे बघत कर्माजी म्हणाला, तसं काही खास नाही पर. राजांनी भोवती नजर फिरवली. सगळी मंडळी मोजरे कुर्नीस करून आपापल्या डेऱ्याकडे चालू लागली. बोल. राजांची उत्सुकता कर्माजीने चढाला घातली होती. महाराज, इदलशाहीच्या शरजाखानानं मिर्झा राजाची ससे होलपट मांडल्या. तुळजापोर, नळदुर्ग, गुंजोटी असे तळ हलवीत रजपूत भीमेच्या खोऱ्यात निलंग्याला डेरे टाकून ठाण आहे. तिथं इजापूर सोडून नेताजी मिर्झाच्या गोटाला मिळालं. कर्माजीची खबर ऐकून राजे सुन्न झाले. सोंगटीपटातील नरद भकत जावी तसे आता नेताजीचे आयुष्य भकत कुठे जाणार होते ते त्या घृष्णेश्वरालाच माहीत. कर्माजीचे ते बोल ऐकताना मिर्झाच्या गोटात खुद्द मिर्झाला चटका लागल्याबिगर कळत नाही. इंगळं कंचा अन कोळसा कंचा म्हणणारे ताणल्या छातीचे नेताजी संभाजीराजांना आठवले आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकले. गिरदीला रेलून मिर्झाराजे बैठकीवर बसले आहेत. त्यांच्या हातात हुक्क्याची काळीबाळी धुरनळी आहे. त्या हुक्क्याच्या पसरट रंजुकीत नेताजींना ठेवलेले आहे. निखाऱ्यासारखे दिसत आहेत ते. रजपूत जसजसा हुक्का चूस करीत आहेत तसतसा रंजुकीतला निखारा निस्तेज होत काळवंडत चालला आहे. त्या अंगाराची राख होत आहे. रात्रीचा मुक्काम घृष्णेश्वराच्या कृपा छायेत झाला. पहाट फुटली. राजांनी आणि संभाजीराजांनी स्नान करून पेहराव चढविले. राजांची स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून झाली. डेऱ्याबाहेर कोवळ्या उन्हाची नितळ सोनशिकल चढली होती. आपल्या मंडळींना दर्शन देण्यासाठी राजे आणि संभाजीराजे डेऱ्याबाहेर आले. त्यांची इंतजारी करीत डेऱ्याबाहेर तेजसिंह, कछवा आणि बक्षीबेग उभे होते. त्यांनी राजांना आणि संभाजीराजांना तस्लीम कुर्नीस केले. बक्षीबेगने अदबीने रिवाजाने विचारले, नींद कैसी रही राजा साहब? हाँ, बिल्कुल ठीक, राजाने उत्तर दिले. राजा साहब खुशी फरमाएंगे तो एक अर्जी है. तेजसिंह कछवा राजांना म्हणाला. हाँ, सुनाव राणा. राजांनी त्याच्या केशरी साफ्याकडे बघत उत्तर दिले.
पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछवा म्हणाला, उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है, बहुत बढ़िया। राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफ़ा उस पर आँख डाले। अच्छा, जरूर, हमें खुशी होगी, राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले.